नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक महत्त्वाची घडामोड आहे. राज्यातील एक मंत्री खूप बोलतायत. हा मंत्री बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. 4-6 महिन्यात या मंत्र्याची विकेट पडणार असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीतलं सुप्रिया सुळेंचं हे वक्तव्य समोर येत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कोणत्या मंत्र्याकडे आहे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होतीये. अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून. योगेश, सुळेंचा रोख नेमका कुणाकडे? श्रुती, काल शरद पवार गटाची बैठक पुण्यात पार पडली. ज्या बैठकीला शरद पवार गटाचे काही वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते. शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील आणि स्वतः खासदार सुप्रिया सुळे या बैठकीला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीत बोलताना सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. अर्थात येत्या 6 महिन्यात पुन्हा एका मंत्र्याची विकेट पडणार. जो मंत्री सध्या खूप बोलतोय, बायकोच्या आड लपून खूप बोलतोय, अशा पद्धतीचं वक्तव्य हे सुप्रिया सुळे यांचं होतं. त्यामुळे हा मंत्री नेमका कोण आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे. मात्र महायुतीतलाच हा मंत्री असल्याचं बोललं जाते, कारण काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा येत्या 6 महिन्यामध्ये आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या मंत्र्याची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भात मी आता त्या मंत्र्यांचं नाव घेणार नाही. मात्र लवकरच त्या संदर्भातले पुरावे हाती आल्यानंतर एक पत्रकार परिषद घेईल आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या मंत्र्याचं नाव पुढे आणणार असंही सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे. दुसरं, विरोधी पक्षात बसेल मात्र नैतिकता मी जपणार, अशा पद्धतीचं वक्तव्य देखील काल सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे. कारण एक मंत्री 2 मुलांची बायको असणाऱ्या बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो, ही कसली नैतिकता? अशा व्यक्तीसोबत मी पक्षात काम करू शकले नसते, बरं झालं पक्ष फुटला, असंही देखील वक्तव्य काल सुप्रिया सुळे यांनी या बैठकीत केलेलं आहे. त्यामुळे थेट रोख हा धनंजय मुंडे यांच्याकडे सुप्रिया सुळे यांचा होता. त्यांचं नाव जरी त्यांनी घेतलं नसलं तरी सुद्धा सुप्रिया सुळे यांनी काल धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केलेली आहे. कारण अशा व्यक्तीसोबत मी पक्षात काम करू शकले नसते, त्यामुळे पक्ष फुटला ते बरं झालं, असंही वक्तव्य हे काल सुप्रिया सुळे यांचं होतं. कालची जी बैठक होती ती एकूण पुणे जिल्हा आणि एकूण पश्चिम महाराष्ट्रातले सर्व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीला आगामी येणाऱ्या निवडणुकीला नेमकं कसं सामोरं जायचं हे देखील सुप्रिया सुळे आणि एकूण इतर नेत्यांनी काल स्पष्ट केलेलं आहे. मात्र या सगळ्या बैठकीतला सर्वात महत्वाचा मुद्दा अर्थातच त्या मंत्र्याच्या बाबतीतलं जे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे, या वक्तव्याची सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. तर आणखी एका मंत्र्याची 6 महिन्यात विकेट पडणार असं सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या बैठकीत म्हटलं. 100 दिवसात एक बळी गेला, 6 महिने थांबा, आणखी एक बळी जाणार असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याचा बळी जाईल असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. राज्यातील एक मंत्री खूपच बोलतायत. हे डरपोक मंत्री कोण आहेत लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळणार असंही सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या बैठकीत म्हटलं.